सोहळ्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि असंच उत्तरोत्तर कार्य छोट्या माऊलींच्या हस्ते घडावं। ते छोटे नाही आहेत, ते खूप जगभरात मोठे आहेत। त्यांच्या हस्ते घडावं अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते। आणि ज्या पद्धतीने आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर सर्व ठिकाणी हा कार्यक्रमाचा जी अरेंजमेंट झालेली आहे ते सगळेजण ऐकतायत, आमच्या घरचे सुद्धा तिकडे बघून पाहतायत हा सगळा कार्यक्रम। तर याच्यातच एक भर म्हणून मी फक्त आपल्याला माहिती देऊ इच्छिते की संत तुकाराम महाराज संस्थान देवकर जे माणिक महाराज मोरे इथे उपस्थित आहेत ते आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी या दोघांनी सुद्धा सध्या पुढच्या महिन्यामध्ये जर्मनीला जाऊन तिथे विठ्ठलधाम एक आश्रम आहे आणि तिथे ज्ञानोबा तुकोबा नाहीये, विठ्ठलाची मूर्ती आहे पण ज्ञानोबा तुकोबा नाहीये। तर त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं आणि देहू संस्थांकडून तुकोबांची आणि माऊली संस्थांकडून ज्ञानोबांची एक मोठी मूर्ती संगमरवरी मूर्ती आपण इथे बनवून आता जहाजाने ती पाठवलेली आहे। आणि तिथे पुढच्या महिन्यामध्ये 12 तारखेला तो उत्सव आहे 3 दिवसाचा आणि तिथे सगळे संस्थांचे विश्वस्त आणि इतर भरपूर लोक आहेत आपल्यासोबत। हे सगळे तिथे जाऊन ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत। म्हणजे भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा आपल्याला ज्ञानोबा तुकोबांना न्यायचं आहे आणि हा जो सोहळा आहे हे त्याचं प्रमुख म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे हा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांची कीर्ती पोहोचवावी। ज्ञानेश्वर महाराज जे आहेत त्यांची कीर्ती आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त जाणताच आणि आपण रोज हे ऐकत आहोत, परंतु या प्लॅनेटवरचा सगळ्यात बुद्धिवंत आणि ज्ञानी माणूस म्हणजे आपले ज्ञानोबा आहेत आणि त्यांना संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम आपलं आहे सर्वांचं आणि ते इथून सुरू होतं। यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो आणि हीच प्रेरणा अशी आमच्यात कायम राहावी म्हणून असे सत्य तुम्ही नेहमी करत राहा, आम्हाला नेहमी भेटीचा योग द्या अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते आणि या सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। रामकृष्ण हरी। जोरदार टाळ्या